नमस्कार फ्रेंड्स, मी स्मृती देसाई तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये। आणि आज आपण पाहणार आहोत अगदी हेल्दी असे हे रताळ्याचे पॅटीस। सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी अगदी झटपट अशा तयार होणाऱ्या काही रेसिपीज मी तुमच्यासोबत इथून पुढे शेअर करणार आहे। चला तर त्यातलीच पहिली रेसिपी म्हणजे हे अगदी पौष्टिक असे हे रताळ्याचे पॅटीस। तर हे कसे तयार करायचे ते मी तुम्हाला दाखवते। तर हे रताळ्याचे पॅटीस बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथे लागणार आहे ती म्हणजे ही अर्धा किलो रताळी। यावरची माती काढून मी ह्याला स्वच्छ धुवून अशा पद्धतीने वाफवण्यासाठी ठेवलेला आहे। 7 ते 8 मिनिटं आपल्याला ह्याला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे। रताळी वाफवताना यामध्येच अगदी 1/4 कप एवढे मी वाटाणे सुद्धा घातलेले आहेत। त्याचप्रमाणे आपण जर फ्लॉवर आहे तो सुद्धा यामध्ये वाफवून घ्यायचा आहे। मात्र एक 5 मिनिटं झाल्यानंतर झाकण काढून मी यामध्ये फ्लॉवर ठेवणार आहे। तर फार जास्त फ्लॉवर आपल्याला वाफवायचा नाहीये, हलकासा जो कच्चटपणा आहे तो गेला पाहिजे। त्यासाठी 5 मिनिटांनंतर मी झाकण काढून यामध्ये फ्लॉवर ठेवलेला आहे। कंप्लीट 7 ते 8 मिनिटांनंतर आपली रताळी सुद्धा जी आहे ती अगदी व्यवस्थित शिजलेली असतील। तर आपण आता ही वाफवून झालेली आहेत ही काढून घेऊया व ही थंड करण्यासाठी ठेवूया। थंड झाल्यानंतर ह्यावरची साल आपण काढू। तोपर्यंत इथे मी काही गाजर घेतलेला आहे। जितक्या जास्तीत जास्त भाज्या तुम्हाला ह्यामध्ये ॲड करता येतील त्या तुम्ही ॲड करा। आता हे गाजर इथे तुकडे न करता मी किसून घालते आहे। तर हे पहा, इथे हे गाजर मी किसून घेते। क्वांटिटी तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता। आता जर तुमच्याकडे बीटरूट असेल किंवा तुमच्याकडे जर बॉइल्ड कॉर्न असतील तर ते सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता। हलकेसे क्रश करून घ्या। तर आता हा जो स्टीम करून घेतलेला फ्लॉवर आहे तो सुद्धा आपल्याला इथे किसणीवरती छानपैकी किसून घ्यायचा आहे। अगदी 5 मिनिटं आपण स्टीम ह्याला यासाठीच केलंय कारण फ्लॉवरला एक उग्र स्मेल असतो, तो स्मेल आपल्या पॅटीसमध्ये येऊ नये त्यासाठी अगदी 5 मिनिटं आपण स्टीम केला। आता उकडवून घेतलेले जे वाटाणे होते ते सुद्धा मी या प्लेटमध्ये घेते आणि आपले रताळे हलकेसे थंड झालेले आहेत तर ह्याची सुद्धा मी चाकूने अशा पद्धतीने साल काढून घेते। सकाळची वेळ आहे, 5:30 वाजले आहेत आणि अशा वेळी आपल्याला मुलांसाठी टिफिन करायचा असतो। मात्र तो टिफिन मुलांनी संपवावा यासाठी तो जास्तीत जास्त टेस्टी कसा होईल या गोष्टीकडे आपण आई म्हणून नेहमीच पाहतो। मुलांना टेस्टीही द्यायचं आहे आणि हेल्दीही द्यायचं आहे। यासाठी अशाच प्रकारच्या काही टेस्टी मात्र पौष्टिक रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्या सकाळच्या वेळी तुम्ही तुमच्या मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता। तर अशाच पद्धतीने आता हे सगळी रताळी आपण इथे साल काढून घेतलेली आहेत। आता ही रताळी सुद्धा आपल्याला किसणीवरती व्यवस्थित किसून घ्यायची आहेत। आता सकाळच्या वेळी जर घाई होत असेल तर हे सगळे पदार्थ तुम्ही रात्रीच उकडवून ठेवलेत तरी सुद्धा चालेल। ह्याचप्रमाणे आलं लसूणची पेस्ट सुद्धा जास्तीची जर तुम्ही करून फ्रीजमध्ये ठेवली तर ती ऐन वेळी सकाळी तुम्हाला वापरता येईल। तर अशा पद्धतीच्या काही पूर्वतयारी जी आहे ती तुम्ही सकाळच्या डब्यासाठी नक्कीच करू शकता। आता तुम्ही पाहू शकता की ही रताळी माझी इथे किसून झालेली आहेत। किसून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे आहेत तर आपण ते मसाले घालूया। तर हे आधी सगळ्यात आधी मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते। हे पहा, आता यामध्ये आपण घालूया अगदी थोडीशी हळद। ह्याचं एक्झॅक्ट असं मेजरमेंट नाही आहे, तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता। थोडासा हिंग मी घालते। त्याचप्रमाणे आपण यात घालूया थोडीशी धना जिरा पावडर, ज्याने सुद्धा व्यवस्थित अगदी टेस्ट येईल। हलकीशी लाल काश्मीरी मिरची पावडर, तुमच्या मुलांना तिखट आवडत असेल तर तुम्ही यात हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता। त्याचप्रमाणे यात मी घालते हा थोडासा गरम मसाला। अगदी छान अशी चव येते आपल्या पॅटीसला यामुळे। त्याचप्रमाणे आपली रताळी गोड आहे तर हलकीशी आंबट चवीसाठी मी यात घातलेली आहे थोडीशी आमचूर पावडर। अगदी थोडीशी घालायची आहे, यामुळे सुद्धा आपल्या पॅटीसला फार छान अशी चव येते। आता यात मी घालते थोडासा चाट मसाला। हे सगळं प्रमाण जे आहे ना ते तुम्ही तुमच्या अंदाजाने सुद्धा घालू शकता। 1 टेबलस्पून एवढं आलं लसूण मी इथे ठेचून टाकलेलं आहे व अगदी थोडीशी कसुरी मेथी मी हातानेच क्रश करून यात घातली आहे। आता यात आपण घालूया चवीनुसार मीठ आणि हे सगळं जे सारण आहे ते अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते। मिक्स झाल्यानंतर तुम्ही ह्याला एखाद्या डब्यात भरून ठेवा। हेच जे मिश्रण आहे हे घालून तुम्ही ह्याचे पराठे करू शकता। याच मिश्रणापासून तुम्ही छानपैकी पॅटीस तयार करू शकता। अगदी ह्याचे रोल करून ते चपातीमध्ये जर तुम्ही पॅक करून दिले तर अगदी चपातीमध्ये सुद्धा ह्याचे रोल छान तयार होतील। तर मी अशा पद्धतीने हे डब्यात भरून ठेवले आहेत व जितके लागणार आहे तितके पॅटीस करून उरलेलं जे मिश्रण आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे व यानंतर मी त्याचे असेच काहीतरी वेगवेगळे प्रकार करून डब्यात देईन। तर आता हे पहा, आता ह्याची जी आपल्याला पॅटी बनवायची आहे त्याची आपण सुरुवात करूया। तर पॅटी बनवण्यासाठी मी इथे पॅन गरम होत ठेवलेला आहे। इथे घेतलेला आहे रवा, ज्याने मी हे कोट करणार आहे। त्याचप्रमाणे मी इथे घेते हे ज्वारीचं पीठ। पौष्टिक म्हटलंय तर चला सगळेच पदार्थ आपण पौष्टिक करूया।
तर मी इथे घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ, यात मी घालते आहे अगदी गरजेनुसार पाणी। आपल्याला याची स्लरी बनवून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला जे पॅटीज आहे ते ह्यामध्ये डीप करून त्याला रवा कोट करता येईल। आता रवा अगदी प्लेन नको म्हणून यामध्ये थोडीशी हळद, थोडीशी लाल मिरची पावडर व अगदी थोडंसं मीठ मी घालते व हे मिक्स करून घेते, जेणेकरून जे कोटिंग आहे त्याला सुद्धा एक टेस्ट येईल। आता इथे ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही मैदा व कॉर्नफ्लोअरची स्लरी सुद्धा वापरू शकता व रव्याऐवजी जी रोस्टेड वर्मिसिल्ली येते ती, किंवा ब्रेड क्रम्स, किंवा अगदी तुम्ही तीळ जरी लावले तरी सुद्धा चालतील, छान कोटिंग होईल। तर कोटिंग तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। आता ह्याच्या मी छान अशा बारीक बारीक पॅटी बनवून घेते व या पॅटी जे आहेत त्या छान अशा या स्लरीमध्ये आपण डीप करून रव्याने कोट करणार आहोत। रोस्टेड वर्मिसिल्लीचं कोटिंगसुद्धा फार छान लागतं, ब्रेड क्रम्सचं तर मुलांना आवडतंच, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोटिंग करू शकता। स्लरीसुद्धा मी इथे ज्वारीची केली आहे, पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे मैदा किंवा कॉर्नफ्लोअरची स्लरीसुद्धा करू शकता। आता आपल्या इथे ह्या ज्या पॅटी होत्या त्या 4 पॅटी मी बनवून घेतलेल्या आहेत व आपली जी स्लरी आहे त्या स्लरीमध्ये ह्या डीप करून मी ह्या रव्यामध्ये कोट करून घेणार आहे। अगदी व्यवस्थित असं स्लरीमध्ये डीप केल्यामुळे रव्याचं कोटिंग ह्याला अगदी व्यवस्थित बसलेलं आहे। तर 4 ज्या पॅटी आहेत त्या अशा पद्धतीने मी स्लरी आणि रव्यामध्ये कोट करून घेणार आहे व त्यानंतर आपण ह्याला छानपैकी शॅलो फ्राय करायचे, दोन्ही बाजूंनी अगदी व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत। रवा आहे तर अगदी ब्राऊन लगेच होणार नाही, हलक्याशा या व्हाईटेस राहतात। मात्र जर तुम्ही यामध्ये ब्रेड क्रम्स वापरलं किंवा जर रोस्टेड वर्मिसिल्ली वापरली तर अगदी छान अशा ब्राऊन रंगावरती या फ्राय होतील। तर हे पहा, अशा पद्धतीने आता ह्या ज्या 4 पॅटी आहेत या व्यवस्थित अशा स्लरी आणि रव्यामध्ये कोट झालेल्या आहेत। आता ह्या आपण अगदी व्यवस्थित अशा फ्राय करून घेऊया। तर 4 ज्या आहेत त्या एका वेळेला पॅनमध्ये तुमच्या जितक्या बसतील तेवढ्या ठेवून या तुम्ही फ्राय करून घ्या। दोन्हीही बाजूंनी अलटून पलटून आपल्याला अगदी व्यवस्थित अशा या फ्राय करून घ्यायच्या आहेत। रताळ्याची एक स्वतःची चव असतेच, मात्र व्यवस्थित असे हे सगळे मसाले पडल्यामुळे ही जी पॅटी आहे ती फारच जास्त टेस्टी लागते। तर हे पहा, अशा पद्धतीने आता ह्या ज्या पॅटीस आहेत ते मी इथे व्यवस्थित असे फ्राय करून घेतले आहे व तोपर्यंत हे फ्राय होत आहेत मी दुसरे सुद्धा इथे पॅटी रेडी करून घेतलेले आहेत। आता हे मी व्यवस्थित काढून घेते व त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की मी टिफिन कसा असेंबल करते। तर अशा प्रकारे अगदी टेस्टी मात्र तितकेच पौष्टिक असे आपले हे रताळ्याचे पॅटीस इथे तयार झालेले आहेत। डब्यात मी हे रताळ्याचे पॅटीस त्यासोबतच पील केलेला ॲपल आणि त्यासोबत काही फ्रूट केकच्या स्लाइसेस सुद्धा दिलेले आहेत। आणि दुसऱ्या दिवशी आपण हे जे रताळ्याच्या पॅटीसचं मिश्रण बनवून ठेवलं होतं त्याचे अगदी सिलेंडर शेपमध्ये बनवून मी त्याला शॅलो फ्राय करून अशा पद्धतीने चपातीमध्ये गुंडाळून चपातीचे रोल केलेले आहेत। त्यासोबत मी दिलेला आहे ड्रायफ्रूटचा लाडू आणि हे काही नाचोस, आणि ह्यात दिलेल्या ड्रायफ्रूटच्या लाडूची त्याचप्रमाणे फ्रूट केकची सुद्धा रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही नक्की पहा। साईडला आपल्या या हेल्दी फूडसोबत हे फूडसुद्धा मुलं आवडीने खातात। तर अशा पद्धतीने रताळी उकडवून घेऊन त्याचे पॅटीस बनवेपर्यंत अगदी 30 मिनिटांमध्ये आपली ही रेसिपी तयार झालेली आहे। मात्र जर तुमच्याकडे तेवढाही वेळ नसेल तर हे मिश्रण तुम्ही रात्रीच बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता व सकाळी त्याचा टिफिन तयार करू शकता। चला तर मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी लवकर ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक व जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत, तोपर्यंत एन्जॉय।